निश्चयाचा महामेरू सकळ जनाची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी परोपकाराची या राशी उदंड घडती जयासी तयाचे गुण महत्वासी तुलना कैसी तुलना कैसी तुलना कैसी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई भेदभाव नाही सकळा ठाई. शिवाजी महाराज ज्यावेळेला आग्र्याला गेले ना ते तिथे कैदेमध्ये पडले याच्या बातम्या आल्या. त्यावेळेला बातमी म्हणजे माणसाबरोबर यायची. ती बातमी ज्यावेळेला महाराष्ट्रात आली सगळीकडेच गेली त्यावेळेला ती बातमी गोव्याला गेली. तर गोव्याचा त्यावेळेचा पोर्तुगीज गव्हर्नर जनरल जो होता त्याचं नाव होतं विसिंकी कोंदुलाल्वा. हा लिझून आलेला होता. त्याला हे कळलं की तो शिवाजी हा आग्र्यात गेला आणि औरंगजेबाने त्याला फसवलं पकडलं कैदेत ठेवलेलं आहे आणि त्याला कळल्यानंतर त्याला अतिशय आनंद झाला. त्याने लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे. त्याने आपल्या स्वतःच्या बादशाला लिस्बनला लिहिलेलं पत्र आहे की अत्यंत आनंदाची बातमी मी आपल्याला राजकीय बातमी सांगतोय की तो शिवाजी आग्र्याला गेला आणि तिकडे कैदेत पडलेला आहे. या पश्चिम भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरचं आपलं मोठं संकट परस्पर संपलंय. तो शिवाजी आग्र्यात जाऊन कैदेत पडलेला आहे तो आता सुटत नाही. तो नक्की त्या कैदेत मरेपर्यंत राहणार. जरी समजा कदाचित सुटला तरी दक्षिणेत येण्याची शक्यता नाही. त्याला तिथेच स्थानबद्ध केलं जाईल. म्हणजेच आपलं संकट संपलंय. आता आपल्याला दक्षिणेमध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरती आपला राज्य विस्तार करायला आपल्याला पूर्ण वाव आहे. त्या काळात लिस्बन काय किंवा युरोपमधल्या भागात हे पत्र भारतात पोहोचायचं म्हणजे 6 महिने लागत असत. हे पत्र लिहिलं. ते पत्र सामान्यतः महाराज कैदेत पडले तारीख 25 मे 1666 आणि त्यानंतर बहुधा 3 आठवड्यामध्ये केव्हा तरी पत्र लिहिलेलं आहे आणि ते पत्र पोहोचायला आता 6 महिने लागायचे. त्याच्या आधी शिवाय महाराज सुटले तारीख 17 ऑगस्ट 1666 या दिवशी ते सुटले आणि ते सुटल्यानंतर महाराष्ट्रात जेव्हा येऊन पोहोचले तेव्हा त्याची बातमी सगळीकडे पसरली आणि ती त्या विसेंटीला कळली. तर कळल्यानंतर त्यांनी बादशाला दुसरं पत्र लिहिलंय. त्या पत्रात त्यांनी असं लिहिलंय की मागचं मी पत्र पाठवलं ते अजून आपल्यापर्यंत पोहोचायचंय पण त्या पत्रात मी असं लिहिलेलं आहे की हा शिवाजी सुटणं शक्य नाही तो आता संपला पण तो सुटलाय. त्यांनी फक्त एक वाक्य असे शब्द घातले त्याचा मराठी अर्थ असा आहे तो अशा काही विलक्षण रीतीने सुटलाय की इकडचं राजकीय जग थक्क झालाय. तपशील दिलेला नाही म्हणजे पेट्या का काय ते दिलेलं नाही पण तो राजकीय त्यांनी असं म्हटलं की राजकीय जग थक्क झालेलं आहे. पुढची 2 वाक्य महत्वाची आहे. त्यात तो असं म्हणतो की या माणसाची कर्तबगारी इतकी मोठी आहे कर्तृत्व इतकं मोठं आहे की याची तुलनाच करायची झाली तर अलेक्झांडर द ग्रेट किंवा ज्युलियस सीझर यांच्याशीच करावी लागेल. हे शिवाजी महाराजांचं वेगळेपण मोठेपण हे असं लक्षात घेतलं ना की मग लक्षात येतं की शिवाजी महाराज की जय का